केतन ठाकरे मोन्या या परिसरामधील सर्वाधिक मानाची अभिमानाची आणि सावरुलेकरांच्या अभिमानाची परंपरा जोपासणार या परिसरातील सर्वाधिक मानाची ही स्पर्धा पाहतोय. अव्वल दर्जाची अतिशय सुसज्ज मैदान, 51,000 रुपयाचा तब्बल प्राइज आणि या मैदानात आपण पाहिलं या रंगरंगोटी केली आहे संपूर्ण मैदानाची. जय हनुमान क्रिकेट संघ सावरोली यांच्या विद्यमानाने साकार झालेला अभूतपूर्व हा क्रिकेटचा सोहळा आज अगय अबिडगेर विभागातील संघाने प्राधान्य दिलं. पहिल्या दिवसामध्ये आई एकविरा स्पोर्ट्स पाच्छापूर संघ, दुसऱ्या दिवसामध्ये अक्षय 11 कवाड संघ, कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला गुड्डू 11 वसुरी संघ. आज कोणता संघ त्यामधील आता दोन संघांची लढाई आपल्याला पाहायला मिळते. दोन संघांमधील ही जुगलबंदी, दोन संघांमधील ही रणधुमाळी, दोन संघांची ही रणसंग्राम पाहायला मिळतोय. सुमित आणि त्याच्या सोबतीने यश वेखंडे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मिस्टर परफेक्टनिस्ट गोलंदाज पाहायला मिळतोय. अर्थातच केतन ठाकरे मोन्या. पहिलाच बॉल समोर सुमित असेल. पहिलाच बॉल वेगावरती स्वार झाला, तिथनं मिस्टेक झाली. डॉट बॉल तर होता विकेट किपरकडनं मिस्टेक. रवी निमसे विकेट किपरच्या भूमिकेत. 4 षटकांचा हा अंतिम सामना. सावरोलीकरांनी जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरणारी स्पर्धा पाहायला मिळते. सावरोलीकरांचं हे स्वप्न सत्यामध्ये उतरत असताना या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं आणि या 14 दिवस स्पर्धेचा अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा या अगय अबिडगेर परिसरामधील अतिशय चांगली स्पर्धा. इथे समोर हमट केलाय, चेंडूला स्टँड अँड डिस्पॅच, सीमा पार षटकार. षटकाराला मिलिंद निपुरते मॅन फ्रॉम टहारपूर यांच्या वतीने यश वेखंडेच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा प्राइज. इथे समोर लॉंगॉनला खेळाडू आहे वेगळ्या धावत आले. मिड विकेटवरती कल्पेश ठाकरे आहेत, सिंगल धाव. मिड विकेटला फटक्याला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. केतन ठाकरेवरती आक्रमण करत असताना आपण पाहिलं हा षटकार एकाला, त्यानंतर लगेच कमबॅक केलं. हे चांगल्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य असतं. जेव्हा तुमच्यावरती एखादा षटकार चौकार येतो त्यानंतर लगेच कमबॅक करण्याची धमक तुमच्यामध्ये असणं गरजेचं असतं आणि ते दाखवत असताना इथे उजवेस्टी मिस होताना पहिले सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्नामध्ये दोन्ही खेळाडू निघाले. दुसऱ्याचा प्रयत्न धोक्याची घंटा, परंतु 2 धावा इथं कंप्लीट. जिथे एकही नव्हती तिथे 2 धावा. सोने पे सुहागा. लाऊड अपील होती, परंतु लाऊड अपील होत असताना महत्वाचा आहे. मोहिले संघासाठी महत्वाचा बॅटर असेल आणि नेवळे संघासाठी महत्वाची विकेट ती असेल, म्हणून दोन्ही संघांसाठी महत्वाचा खेळाडू यश वेखंडे या मॅच मधील. परंतु कधी कधी असं देखील होतं, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण अभ्यास करून जातो त्या प्रश्नाचं उत्तरच येत नसतं. मगाशी देखील पिवलीवाल्यांनी अभ्यास केला यश वेखंडेचा आणि उत्तर मिळालं शुभम भोईचा. फटका फसला क्षेत्ररक्षक केतन ठाकरे चेंडूच्या खाली. कल्पेश होता. केतन ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळाला. कल्पेश ठाकरे वेल जज अँड टेकन. फलंदाज बाद मिस्टर यश वेखंडे आज टू बी पार्ट. फलंदाज बाद. टिपली आहे केतन ठाकरेच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं आणि विकेट कॅच कॅरी केली. कल्पेश ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित होता. महत्वाची विकेट आली, मॅचची गोल्डन विकेट. न्यूमॅन एंटर झाला इन ॲट नंबर 3 वरती मिस्टर नयन निमसे, वन ऑफ द बेस्ट अँड मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ दिस टीम. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे परिपक्वता आहे, ज्याच्याकडे क्लास, तो फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. मिस्टर
नयन निमसे, परंतु समोर पाहिलं तर फलंदाजीसाठी नयन जरी आला असेल, परंतु समोर केतन ठाकरे ज्याची हुकूमत आज या स्पर्धेमध्ये राहिली आहे, त्याच्या फलंदाजीची ज्याच्या गोलंदाजाची हुकूमत आज पाहायला मिळाली, परंतु अजून शुभम भोयेचं येणं बाकी आहे. आल्याला ऑन साईडला टर्न केल्या चेंडूला, फटका ग्लान्स केला, चेंडू सीमा पार आलाय, हा चौकार. वेलकम निलेश निमसे सरचे स्वागत असेल आपलं मंचावरती. तेरा धावा, 13 रन्स. नवीन गोलंदाज नेवरेकरांचा जादूगर गोलंदाजी मधील स्वप्नील भोईर आलाय. स्वप्नील भोईर पहिला चेंडूवरती आक्रमण, षटकार. सुमितच्या बॅट बदन आलेला हा कडक फटका आणि कडक बेधडक षटकार. सुमितच्या बॅट बदन, म्हणून मगाशी जसा उल्लेख केला, अभ्यास केला यश वेखंडेचा, परंतु उत्तर मिळालंय सुमितचं. म्हणजे असं होतं, कधी अभ्यास करून जावा इतिहासाचा आणि पेपर यावा भूगोलाचा, अशा प्रकारचं चित्र सध्या पाहायला मिळतं नेवरेकरांसाठी. फुलेंचा बॉल, त्याला फक्त अलॉन द कार्पेट फटक्याला ग्लान्स केले तिथे. वैभव त्या ठिकाणी उपस्थित होते. चांगला खेळ सध्या सुरू आहे. इथं धावसंख्या आपण पाहतोय 20 रन्स. स्वप्नील भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. इथे मोठा फटका बॅटच्या स्लॉट मध्ये, मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा ठोकलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, षटकार. नयन निमसे षटकार त्याने ठोकलाय. मिसामी फटका, सुरेंद्र निपुरच्या चेंडूच्या खाली सेल ड्रॉप. सुरेंद्र निपुरच्या हाताला आज एक कॅच मिळत नाहीये, आणि डगआउट मध्ये देखील तेच सांगितलं सर्वांनी की सुरेंद्र आहे म्हणजे चेंडू हाताला लागणं देखील शक्य नाही, कारण सुरेंद्रच्या हाताला आज चेंडूच काही सापडत नाहीयेत, म्हणून हाताला तेल लावून कधी मैदानात खेळू नये असंच म्हटलं जातं. परत सुरेंद्र निपुरते, नयनची कॅच ड्रॉप झाली आहे, किती महागा ठरेल. इथे मी सामी फटका आहे. शेतक तिथे आता 2 शेतक आले, दोघांमध्ये ताळमेळ नाहीये आणि दोघांमध्ये कॉलिंगची कमतरता पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार, 2 चेंडूवरती 2 जीवनदान आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. या अगोदरच्या चेंडूवरती किती धाव होत्या? 2 की धाव घेतली नव्हती, 2 धावा.
कल्पेश ठाकरे आणि पंकज या दोघांमध्ये कॉलिंग नव्हती, कॉलिंगचा अभाव जाणवला आणि त्यानंतर मग आतापर्यंत दोन चेंडूवरती बॅक टू बॅक दोन कॅचेस ड्रॉप झाल्यात. नाही निमसेच्या धावसंख्येतनं आपण पाहतोय 32 32 रन्स. इथे पहा स्क्वेअर कॅटचा फटका, स्क्वेअर ड्राईव्ह, चेंडू पुन्हा जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका, चेंडू सीमा पार चौकार, झेल सोडली त्याचा प्रात्यक्षिक दाखवलाय नयन निमसे. नाम तो सुना ही होगा और काम आपने देखा ही होगा. काय बॅटिंग सुरू आहे, जबरदस्त, सुपर सुपर आउटस्टँडिंग बॅटिंग. छत्तीसावा. नवीन गोलंदाज पंकज झालेत, समोर सुमित. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोवरती लागला, तिथनं शॉर्ट थर्डमॅनला शेतक्ष हे सिंगल धावीतनं आली. नाही निमसे काय बॅटिंग करतोय. रोहित शर्माची झेल 7 धावांवरती सोडण्यामध्ये तिसऱ्या पर्यायाने केलेली चुकी आणि त्यातनं विश्व विक्रमी नोंद झाली 264 धावा. अनेक रेकॉर्ड्स आहेत त्यामध्ये. आता नयन निमसेची कॅच ड्रॉप झाल्या 2 आणि त्यानंतर मग त्याने केलेला तो ब्लास्ट. तसाच असतो मित्रांनो की क्रिकेटमध्ये अभ्यास करावा इतिहासाचा, पेपर यावा भूगोलाचा. यश आणि याचं आज अभ्यास केला असेल नेवरे 11 संघाने शुभमचा, परंतु नयन निमसेचा उत्तर त्यांच्याकडे आलंय. इथे शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, फटका फर्स्टला शेतक्षक तिथे नाहीये. केतन ठाकरे चेंडूपर्यंत पोहोचलाय, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, दुसऱ्या धावाचा कॉल दिलाय परंतु 2 धावा इथनं कंप्लीट. पहा ही असते कॉलिंग. दोघांमधील आय टू आय कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं असतं आणि त्याचा कॉम्बिनेशन जबरदस्त पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. 39 चांगल्या स्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्री गणेश स्पोर्ट्स मोहिली संघ चांगलाच प्रयत्न करतायत. इथे जबरदस्त लाईन लेंथ पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये 60+ जाण्याचा प्रयत्न नक्की असेल. रायझिंग अँड सरपासिंग करणारे चेंडू पाहायला मिळाले. इथं सिंगल धाव कंप्लीट. चित्त्याची चपलाई पाहायला मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु इथनं धाव नसणार आहे. एकच धाव इथं मिळेल. धावसंख्या इथनं पाहायला मिळते. रिव्ह्यूची मागणी केली इथनं व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा हाईट फॅक्टर मॅटर करत होता आणि त्यासाठी इथनं रिव्ह्यूची मागणी केली आहे. इस लीगल बॉल. 4 चेंडूचा खेळ झाला. इथनं प्रस्तावित 2 चेंडू प्रलंबित. नवीन फलंदाज इथं इंटर झालाय शुभम भोये. बोम बोम
या सीझन मध्ये जबरदस्त फॉर्मामध्ये असणारा खेळाडू शुभम भोये. सुमितने देखील 2 षटकार आलेत. निमसे रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. पाडलं सूप करण्याचा प्रयत्न, अलॉन द कार्पेट सिंगल धाव घेतली. दुसरा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये इथनं धोक्याची घंटा, खतऱ्याची घंटा आणि फलंदाज इट्स ओ यू टी, फलंदाज बाद. वन रन्स, 41 धावा या षटक्यामध्ये चांगली कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन शेवटच्या षटक्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती. रवी निमसेकडे चेंडू सुपूर्द केला जाईल की अजून कोणाकडे ही जिम्मेदारी दिली जाईल ते पाहणं गरजेचं राहील. परंतु आता हा शेवटचा बॉल अजून एक बाकी आहे. परंतु चौथ्या षटक्याला कोणाला इथं इन्व्हाइट केले जाईल ते देखील खूप गरजेचं राहील. स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट गुरुकुल ट्युशन्स फाडा, संचालक विनोद राऊत आणि केवल कौशल पाटील यांच्या वतीनं. आणि त्यानंतर ट्रॉफी मिळाल्या स्पर्धेमध्ये हेमंत भोईर यांच्याकडनं, राजेश पाटील सर देवळी, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष शिवछत्रपती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, संदीपजी माधव पाटील यांच्या माध्यमातून हरीश भाऊ शेठ दरोड यांच्या स्मरणार्थ आकर्षक चषक जे आपण पाहतो या संपूर्ण आकर्षक 5 ट्रॉफीज सुभाषजी मोळे साहेबांच्या वतीने आर्थिक सहाय्य मिळाल्या स्पर्धेला, त्यांचा देखील विशेष आभार. इथे फटका फसला क्षेत्ररक्षक कल्पेश ठाकरे तिथे चेंडूच्या खाली वलचच टेकन, जबरदस्त कॅच इथनं पकडली आहे. कल्पेश ठाकरेच्या हातामध्ये चेंडू विसावला, फलंदाज बाद. थँक्यू. भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व शहापूर तालुक्यातील त्यांच्या वतीने विशेष सहकार्य मिळाले, त्यांचा विशेष आभार. दीपकजी बोंबे साहेब भारतीय जनता पार्टी अध्यक्ष शहापूर तालुका दक्षिण मंडल यांच्या वतीने आपल्याला आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचा विशेष आभार. बोळगावचे उद्योगपती सन्माननीय बालकृष्णजी म्हात्रे साहेबांच्या वतीने विशेष सहकार्य, त्यांचा विशेष आभार. धावसंख्येतनं आहे 41 रन्स, 41 धावा. नवीन खेळाडू इथं दाखल झाला मैदानामध्ये सुशांत आलेत. परंतु शुभमकडे चांगला खेळ दाखवण्याची वेळ आहे, परंतु आता खेळ दाखवण्यासाठी तो प्रयत्न किती करेल हे महत्त्वाचं आहे. समोर चौथ्या आणि अंतिम षटकासाठी नवीन गोलंदाज रवी निमसे, स्विंगिंग गोलंदाज, परंतु आजच्या दिवसामध्ये प्रभावशाली कामगिरी करणारा खेळाडू शुभम भोये. सन्मान्य अनिलजी ठाकरे साहेबांच्या वतीने विशेष सहकार्य मिळालं, त्यांचा विशेष आभार. त्यानंतर किशोरजी ठाकरे साहेबांच्या वतीने आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचा विशेष आभार. संदीपजी ठाकरे डोंगरेपाडा समाजसेवक आहेत, त्यांच्या वतीने आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचा विशेष आभार. आणि सन्मान्य दिनेशजी जाबळ साहेब मानपाडा यांच्या वतीने आर्थिक सहाय्य मिळाले, त्यांचं देखील विशेष आभार. शिवसेना शाखा प्रमुख मानपाडा ठाणे सर्व दानशूर दादांचा विशेष आभार. निलेशजी निमसे निवडेगावचे युवा उद्योजक यांच्याकडनं आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचा विशेष आभार. ऑन साईडला टर्न केलं, हलवून द कार्पेट क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले तिथनं. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये इथनं फलंदाज होईल बाद, परंतु शुभम भोईकडे स्ट्राईक राहील. रेफर केलंय की हिट विकेट आहे की नाही हे चेक केलं जाईल इथनं. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता. इट्स नॉट आउट, परंतु एक धावाले एक विकेट तर मिळाले शुभम भोये.
नवीन खेळाडू इथे इंटर झाला मैदानामध्ये. आधी आलेत नवीन फलंदाज. शुभम भोईकडे जेवढे चेंडू स्ट्राईक राहील ते मोहिले संघासाठी खूप महत्त्वाचं राहील. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जेवढ्या धावा केल्या जातील तेवढ्या धावा अति महत्त्वाच्या असतील. अच्युतजी पाहुणे वेहलोंडे गावचे उद्योजक आहेत ज्यांच्या वतीने विशेष सहकार्य मिळालं त्यांचं विशेष आभार. रवी निमसे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. सन्माननीय श्री बालकृष्ण काशीनाथ पाटील साहेब समाज कल्याणास महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख यांच्या वतीने विशेष आभार. धावसंख्या 42, 42 रन्स. 3 षटकांमध्ये आपण पाहिल्या 41 होते आणि आता या षटकामध्ये एकच धाव आली. आता या पहिल्या बॉलवरती दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउट झाले. शुभम भोये इथनं किती धावा जमा करण्याचा प्रयत्न करेल. अति महत्त्वाचा हे षटक श्री गणेश मोहिले टीमसाठी. इथे षटक बोल केलाय. पॉवरफुल फटका, कडक बेधडक षटकार. बुम बुम शुभम भोये काय बॅटिंग करतोय. बुम बुम म्हटलं तर मग शाहिद आफ्रिदीची आठवण करून देणारा हा बुम बुम, परंतु त्याच पद्धतीची बॅटिंग करत असताना शुभम भोये या सीझनमध्ये चर्चेतलं नाव राहिलं या टीमसाठी. प्रत्येक गोलंदाजांवरती आपली हुकुमशाही आणि आपली हुकूमत पेश करणारी फलंदाजी करतोय सध्या तर या मैदानामध्ये. आजच्या दिवसामध्ये सर्वांना प्रभावित करणारी कामगिरी केली या शुभम भोयेने. इथे खरा बॉल आणि तिथनं देखील पाहावं लागेल चेंडू लॉंग स्टॉप रिझनला. मिळतील धावा 4 + 5. 5 वर हो खोललाय कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर आलाय व्हाईट बॉल आणि प्लस चौकार. 5 वर 5 धावा. म्हणून म्हटलं जातं घर फिरलं की घराचे वासे देखील फिरत असतात आणि आता सध्या नेवरे 11 संघाचे घर नव्हे घराचे वासे देखील फिरलेत. नो बॉल साठी इथनं चेक केलं जाईल. आणि व्हाईट बॉलच असेल. त्रेपन्न धावा झाल्यात. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आहे. रवी निमसेकडनं झालेली मिस्टेक संघाला अडचणीमध्ये आणू शकते, परंतु शुभम भोये काय बॅटिंग सुरू आहे. इथे देखील पहा फटका तर कलात्मकता पाहिली आहे. चेंडू साला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभम भोईला जिथे चेंडू टाका तिथे फटका त्याच्याकडे आहे आणि तो क्लास, त्या क्लासमध्ये गोलंदाजाचा घेतला जाणारा क्लास पाहिला आणि चेंडू सीमा पार. चौकार. वन धावा 57 रन्स. काय बॅटिंग करतोय आज. सर्वांना मंत्रमोहित करणारी फलंदाजी केली आहे बोम बोम शुभम भोये. इथे देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्नामध्ये आहे. दुसरीदा होईल की नाही ते पाहणं गरजेचं राहील. एक धाव तर कंप्लीट झाली आहे.
एकच धावीत आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ती धाव देखील कंप्लीट होऊ शकली असती परंतु लेझी अप्रोच पाहायला मिळाला. इथनं धावसंख्या आपण पाहतोय एका धावेने पुढे जाय 58 धावा. शेवटचे 2 बॉल अखेर आणि शुभम भोये कशा प्रकारे इथनं धाव पुढे अजून नेण्याचा प्रयत्न करेल. 60+ झाले तर मग अजून मजा येईल मॅच मध्ये. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये किती धावा आणण्याचा प्रयत्न असेल. एखादा षटकार 64 65 पर्यंत नेऊन ठेवेल. स्लोवरचा वापर केला. इथनं ऑन साईडला टर्न केला. तिथनं सिंगल आली. दुसरी धावीतनं कंप्लीट होणार नाही कारण पंच सांगितलंय एकच धावीतनं असेल. प्रफुल्लजी चौधरी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पिवळे च्या वतीने विशेष सहकारी आर्थिक सहाय्यतांचा विशेष आभार. त्यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होते. प्रफुल्लजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित होत्यात. ग्रुप ग्रामपंचायत पिवळे चे विद्यमान सदस्य प्रफुल्लजी चौधरी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झाले. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. स्पीडअप करा. दोन्ही पंच आपण एकमेकांशी चर्चा करा आणि मग योग्य तो निर्णय पोहोचवा. पंचांचा अंतिम निर्णय असेल. जो निर्णय दिला तो स्वीकार करावा लागेल. एकच धावीतनं आहे. एका धाव्यात ऑफलक जाईल 59 रन्स, 59 रन्स. शेवटचा बॉल या इनिंग मधील पाहायला मिळेल. पंचांशी आपण चर्चा करा भरत. चला जर आपण डगआउटच्या बाहेर आले तर मग आपल्याला तिथनं फायनलाइज केलं जाईल. शेवटचा बॉल 59 धावा झाल्यात आणि 59 धावा झाल्यानंतर आपण पाहतोय चला अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. मोहिले संघ लक्ष द्या. आपण शेवटचा बॉल इनिंग मधील इथे बॅटच्या शॉट मध्ये घेतलाय. पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. पण 65 धावा, 66 धावांचं लक्ष इथनं ठेवलं गेलं. विशाल काय आव्हान. परंतु गोलंदाजांची आता दमछाक आणि गोलंदाजाकडनं असलेला अनुभव आता पेश करण्याची वेळ आली आहे. चोवीस चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता. यश वेखंडे गोलंदाज ट्रॅकवरती दाखल होईल. मग नयन निमसे, शुभम भोये यांच्याकडे आज मोहिलीकर सर्व आशाभूत नजरेने पाहत असतील. कारण क्रिकेटचा खेळच असा आहे ना नावासाठी ना पैशासाठी. आम्ही फक्त खेळतो आमच्या गावाच्या नावासाठी.
आज व्हॅलेंटाईन डे आहे, परंतु व्हॅलेंटाईन डेला काही जण आपण जर पाहिलं तर प्रेयसीला भेटण्यासाठी तो दिवस येत असतात, परंतु आमचा दिवस कालही आजही उद्याही आणि येणारा वेळही आमचा फक्त क्रिकेटसाठी. क्रिकेट वेळ आहे आम्ही आणि क्रिकेटसाठी द्यायला वेळ आमच्यासाठी. क्रिकेट म्हणजे आमचा सर्वांचा जीव की प्राण, म्हणून आम्ही क्रिकेटकडे पाहतो. सर्व कामधंदा पाहून क्रिकेट खेळण्यासाठी देखील आम्ही हे तरुण एकत्रित येत असतात. कशासाठी? फक्त आमच्या गावाच्या नावासाठी. आज गावाच्या अस्मितेचा, परंपरेचा, प्रतिष्ठेचा हा सोहळा आपण पाहतोय सावरोली गावचा, आणि तो सोहळा सध्या संपन्न होत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण प्रॉमिस डे देखील पाहिला, परंतु प्रॉमिस डेला आमच्याकडे फक्त एकच म्हटलं तर बॅटिंग दे, बॉलिंग दे, नाही ते भेटलं तर फिल्डिंग तरी दे किंवा स्ट्राईक तरी दे असं म्हटलं जातं. परंतु आमच्याकडे फिल्डिंग, बॅटिंग, स्ट्राईक किंवा गोलंदाजी मिळण्यापेक्षा आमच्याकडे 12वा खेळाडू मिळण्यासाठी किंवा गावच्या संघाच्या सोबतीने फक्त टाळ्यांचा कडकडाट करण्यासाठी जरी आम्हाला संधी मिळाली तरी खूप सारं असं हे क्रिकेटने आम्हाला दिलंय. पहिला बॉल यश वेकंडे समोर, पहिल्याच बॉलवरती मिस टायमिंग, मॅचची गोल्डन गोल्डन विकेट. हरेश निमसे चेंडूच्या खाली, मॅचची गोल्डन विकेट. केतन ठाकरे बाद, यश वेकंडेने मिळून दे विकेट. जबरदस्त बॅटिंग सध्या सुरू स्टार्ट केलंय. गेम स्टार्ट करणं गरजेचं असतं. आणि या पहिल्या चेंडूवरती खेळताना चौकार, स्वॅग से करेंगे स्वागत, आणि चौकाराने स्वागत केले गोलंदाज यश वेकंडेचं. विकेट तर पहिल्या चेंडूवरती आली, तिथनंतर नितेश निमसेने पहिल्या बाजू चौकार ठोकलाय. इथे अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कानाला काहीसा कान मंत्रणा देत असताना चेंडू अगदी निघून गेला. रायझिंग चेंडू पाहायला मिळाला आणि बाउन्स देखील पाहिला त्या चेंडूवरती. सरप्राईज दिलाय. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, बिग हिट ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, आणि मग तिथनं आलेला हा डॉट बॉल. इथे बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवले, पार्किंग प्लॉट मध्ये नितेश निमसेच्या बॅटमधनं षटकार. शांत संयमी हे सध्या क्लायमेट पाहतोय. संध्याकाळचं सत्र बॅटिंग करणाऱ्या संघाला काहीशी अनुकूल प्रतिकूल परिस्थिती पाहायला मिळत असते, परंतु नितेश निमसेने या संध्याकाळच्या सत्रामध्ये कडक फटके बॅटमधनं आणायला सुरुवात केली. एक षटकार, एक चौकार पाहिला. चेंज ऑफ द पेस केलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, चेंडू स्टँड अँड डिस्पॅच. अजून एक धमाका षटकार. मगाशी केतन ठाकरे बाद झाला, परंतु अजून नितेश निमसेचा शो बाकी आहे.
आणि नितेश निमसेचा शो जेव्हा सुरू होतो ना, मग अनेक गोलंदाज त्याच्या समोर प्रत्येकाचे शो फ्लॉप होत असतात, फ्लॉप ठरत असतात. इथे समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तिथनं प्रोटेक्शन उपस्थित आहे, सिंगलला विथनं मिळेल. केतन ठाकरेचा शो फ्लॉप झाला म्हणून नेवरे संघ पिचावरती जाणार नाही आहे. नितेश निमसेचा शो सुरू झालाय आणि त्या शो सुरू होत असताना बाकी सर्व फ्लॉप शो पाहायला मिळतात. नितेश निमसे ज्या वेळेला फायर होतो. धावसंख्या पहिल्या षटक्यामध्ये 17 धावा. क्रिकेटच्या पटलावरती रशू बागडा 17 आलाय. दुसऱ्या षटक्यामध्ये नयन निमसे गोलंदाज ट्रॅकवरती पाहायला मिळेल. स्विंग का सुलतान, भरत निपुरते. काहीशी चर्चा सत्र सुरू आहे. आज कोणता संघ क्वालिफाय होईल, उद्याच्या दिवसामध्ये येणार संघ वेळेवरती येतील की नाही, हा प्रश्नचिन्ह त्यांच्यामध्ये मनामध्ये ढवळाढवळ करतोय मनामध्ये. आणि या आयोजकाच्या भूमिकेत जेवढे सर्वच खेळाडू पाहतो, सर्वांच्या मनामध्ये तेच असतं की उद्याचा दिवस एकदा बक्षीस पार पडला का मग जिंकला, किल्ला सर केला. लबा फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, अलॉंग द कार्पेट, सिंगल धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्याचा प्रयत्न धोक्याची घंटा होती, परंतु 2 धावा इथनं आल्यात. डायरेक्ट थ्रो जर आला असता तर मग इथं विकेट मिळाली असते. नितेश निमसेची विकेट इथं महत्त्वाची असेल मोहिली टीमसाठी, कारण तोच अडथळा सर्वाधिक मोठा अडथळा पाहतोय आजच्या दिवसामध्ये. केतन ठाकरेच्या नंतर जर पाहिलं तर मग नितेश निमसेची बॅट इथनं तळपताना पाहिली आहे. नितेश निमसे वन ऑफ द मोस्ट डेंजरस बॅट्समन इन अघई अबिटकर विभाग. एज घेतले तिथे एका हाताने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. जॅक तिथे उपस्थित होता. जॅकने एका हाताने चेंडू कॅदर करण्याचा प्रयत्न. यश वेखंडे सध्या फायर झालेत, परंतु प्रयत्न चांगला केला. जॅक तिथे उपस्थित होता. प्रवीण एका हाताने, पण त्याला असं वाटलं असेल की माझा हात जगन्नाथ, या पद्धतीची झेल त्याने घेण्याचा प्रयत्न केला, परंतु जगन्नाथ न ठरता तो ठरला मगन्नाथ, असंच म्हणावं लागेल. पण विकेट महत्वाची होती. फुल टॉस बॉल आहे. चेंडूला ग्लान्स केले. चेंडू साला डीप फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलेत, परंतु फक्त बनवून राहते प्रेक्षक. चेंडू सीमा पार आलाय चौकार. मला पटली केली मी फिरवा फिरो, तिला केली मी फिरवा फिरो, चालत गावली सुनेरी मासली. डीजे मास्तर आपण शांत बसा आता, कारण सामना अगदी गरम झालाय. जिथनं चौकार आलाय, कारण जरी केतन ठाकरे बाद झाला, परंतु मगाशी जसं म्हटलं नेवरेकरांची एवन जोडी आता मैदानामध्ये दाखल आहे. अनेक रेकॉर्ड्स या दोन्ही खेळाडूंच्या नावावरती आहेत. सुरेंद्र निपुरते, टायगर अभि जिंदा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी ठोकलाय चौकार. आणि नितेश निमसे स्लाइस केल्या, चेंडूला कट केला फक्त थर्डमॅन बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जिथे शक्तीचा वापर होत नाही तिथे युक्तीचा वापर होतो हे सांगणारा फटका आलाय. बाउंड्रीच्या बाहेर 4 चौकार आणि चौकार धावसंख्या जाईल पुढे 28. 28 दुसऱ्या षटकामध्ये 28 आल्यात. ये तो बस झाकी है, पूरी पिक्चर अभी बाकी है. सुरेंद्र निपुरतेचा तो गोल्डन चौकार आपण पाहिला होता आंबेडकरच्या ट्रॉफीमध्ये, जिथनं नेवरे 11 संघ असं वाटत होतं की पराभवाच्या छायेत जाईल, परंतु सुरेंद्र निपुरतेने त्यावेळेस सांगितलं होतं की टायगर अभी जिंदा आहे आणि मॅच जिंकवली होती. इथे मिस टायमिंग. नयन निमसे चेंडूच्या खाली आलाय. झेल 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 तिसऱ्या अटेमध्ये कॅरी केली आहे. गोल्डन विकेट. फलंदाज सुरेंद्र निपुरते बाद. आज व्हॅलेंटाईन डे असेल, परंतु आम्हा भारतीयासाठी ब्लॅक डे होता, कारण 14 फेब्रुवारीला पुलवामा अटॅक आणि त्यावरती आपण भारतीयांवरती आलेला हे संकट आपण पाहिलं, म्हणून भारतीयांसाठी 14 फेब्रुवारी म्हटलं तर मग व्हॅलेंटाईन नसून ब्लॅक डे
आमच्या सर्वांसाठी हा काळा दिवस होता आणि तोच आज 14 फेब्रुवारीचा दिवस आपण पाहतोय. तर सर्व शहीद जवानांना या स्पर्धेवतीने आपण भावपूर्ण श्रद्धांजली. नाही नेमसेने कलात्मकता दाखवली आहे. स्वप्नील भोईर आलाय इथे पाहावं लागेल काय घडलं. विकेट किपर बीट चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजनला फरार आलाय 22चा चौकार. चौकार मिळाला परंतु विकेट किपर बीट झाले. धावसंख्येत झाले आता 32. अजून 12 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता. आता गोलंदाजीवरती येणाऱ्या गोलंदाजांकडे पाहिलं जाईल. स्वप्नील भोईर आणि नितेश निमसे. नेवरेकरांना एकच म्हणणं असे की नितेश निमसेची बॅट अजून देखील फायर होऊ दे आणि परंतु मोहिलीकरांसाठी असेल 12 बॉल 34 की नितेश निमसेची विकेट मिळवावी लागेल हे मोहिलीकर म्हणत असतील. प्रवीण वेखंडेने जी जीवनदान दिलं त्याचा प्रात्यक्षिक किती वाईट स्वरूपाचा असेल मोहिलीकरांसाठी ते पाहणं गरजेचं राहील. शुभम भोये गोलंदाजी ट्रॅक वरती 12 बॉल 34. पहिल्या षटक्यामध्ये होत्या धावा 17. दुसऱ्यामध्ये 15 धावा. स्कोर अनालिसिस पाहिलं तर आतापर्यंत 12 बॉल 34 ची आवश्यकता. 34 धावा कशा प्रकारे केल्या जातील हे पाहणं अति गरजेचं असेल. 12 बॉल 34. नेवरे 11 की त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश स्पोर्ट्स मोहिली संघ 12 बॉल 34. नितेश निमसेच थांबणं नेवरेकरांसाठी चांगलंच ठरेल. शॉट पुल केलाय पॉवरफुल फटका षटकार. शुभम भोयेवरती आक्रमण षटकार आलाय. मॅच संपण्याचं नाव घेत नाहीये. षटकारांची आतिषबाजी सध्या सुरू आहे आणि शेवटचा सामना 1 साइडेड व्हावा असं कोणाला वाटत नाहीये. नितेश निमसे जसा बॅटमधनं हा षटकार आला. आता 28 11 बॉल 28. इथे रायझिंग अँड सरप्राइजिंग करणारा चेंडू बाउन्सरचा वापर तिकेट मारा करत असताना डॉट बॉल आलाय. शेवटच्या षटकासाठी कोणाकडे जिम्मेदार दिली जाईल तदनंतर मग आपण पाहिलं तर मोहिनी संघासाठी. परंतु या षटक्यामध्ये अति निर्णायक धावा नितेश निमसेची विकेट मोहिनी संघाला विजयापर्यंत नेऊ ठेवेल. परंतु नितेश निमसेची बॅटिंग सर अगदी आतापर्यंत झालेला प्रवास पाहिला तर तिथं चांगली सुरू आहे. अजून एक धमाका घुटनात एक और तमाशा एक चेंडू स्टँड अँड डिस्पॅच षटकार. नऊ बॉल आणि 22 ची आवश्यकता. 9-22चं इक्वेशन 22वा. 9 चेंडू 22वा. हे समीकरण हे इक्वेशन हे बॅटर सध्या पाहायला मिळतं. म्हणून क्रिकेटमध्ये कोणताच आकडा सेफ मानला जात नसतो आणि कोणताच आकडा लोवेस्ट टोटल म्हणून मानला जात नसतो. त्याचं कारण आहे तुमच्याकडे असलेले जिद्द चिकाटी कुवत शांत संयम. जिथे परिस्थिती गंभीर तिथे नितेश निमसे खंबीर आणि त्याने ठोकलाय हा 2 चेंडूवरती 2 षटकार या मॅच मध्ये. सिली मिडॉपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. अजून एक धमाका चेंडू स्टँड अँड डिस्पॅच षटकार. पंचांनी परत 9 चेंडू इथं घोषित केलाय. कहाणी में ट्विस्ट आली आहे. नो बॉल +6 रन 7 रन्स. चला खेळाडू कक्षामध्ये आपण बसायचं आहे. नेवरे 11 संघ अंतिम कॉल असेल. नेवरे 11 संघ अंतिम कॉल तुमच्या संघासाठी. खेळाडू कक्षामध्ये बसा. रवी निमसे आपला जल्लोष आम्ही समजू शकतो. षटकार आला परंतु 7 धावा फ्रीटचा बॉल असेल. 16 धावांची आवश्यकता. 9 बॉल 16. 9 चेंडू 15ची आवश्यकता. 15 धावा. ये तो बस जाके है. नितेश निमसे की पूरी पिक्चर अभी बाकी है. काय फलंदाजी
आतापर्यंत 5 षटकार. नितेशच्या बॅटपर्यंत एक चौकार. नऊ बॉल 15. इथे फिटचा बॉल परंतु अजून एक धमाका षटकार. बरसात 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आलाय कुठे, म्हणून तर क्रिकेटला अनिश्चितीने भरलेला खेळ का म्हटलं जातं. सामना तर आता वन साइडेड होताना पाहायला मिळतोय. नितेश निमसे नाम ही काफी आहे. इथे यशवंत फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोर्ड फलंदाज बाद. 7 बॉल आणि इथनं आता 9ची आवश्यकता आहे. शुभम भोईने ज्या धावा जमा केल्या त्या सध्या सर्व धावा देऊन टाकल्यात. नितेश निमसे बाद. कल्पेश आला आता. सात बॉल 9ची आवश्यकता. कल्पेश ठाकरे इथनं इंटर झालाय. कल्पेश ठाकरेकडे क्षमता आहे. कल्पेश ठाकरे नेहमी चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करत असतो, परंतु या मॅच मध्ये आता त्याची विकेट अति महत्वाची असेल. नितेश निमसेने काय बॅटिंग आहे, तब्बल 38 धावा. जर फलंदाजी आवडली असेल नितेश निमसे एकदा टाळा झाला पाहिजे मित्रांनो. काय फलंदाजी केली नितेश निमसेने. सुपर बॅटिंग. परंतु क्रिकेट यासाठीच म्हटलं आता अनिश्चितीने भरायला केलं. अगोदर असं वाटलं वन साइडेड मॅच होईल, आता पुन्हा ट्विस्ट आले. 7 बॉल 9ची आवश्यकता. इथे फटका तर चांगला आहे. शेतपेक्षा आले तिथं पहा. एफर्ट चांगले आहे तिथनं, परंतु 2 धावा होतील. 6 बॉल 7ची आवश्यकता. सहा बॉल 7ची आवश्यकता. चला सामना सुरू ठेवायचा आहे वेळ न घेता आपण. चला सुमित येतोय नवीन गोलंदाज. आज जर हा सामना सुमितने जिंकून दिला तर तो मोहिलेकरांसाठी आजच्या दिवसासाठी हिरो ठरेल. 6 बॉल 7ची मॅच. सर्वांची हृदयाची स्पंदने धक 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 करताना पाहायला मिळत आहेत. परंतु इथनं आता दोन्ही संघांची हृदयाची स्पंदनं वाढलेली असतील आणि अति सुमित या मॅचचा हिरो ठरेल का की स्वप्नील भोईर या मॅचचा हिरो ठरेल. परंतु सध्या तर या मॅचचा हिरो वन मॅन आर्मी रोल ज्याने निभावला नितेश निमसे. काय बॅटिंग केली आहे. पहिलाच बॉल समोर बॉलर बॅक डावी डायरेक्टेड फलंदाज बाद. कल्पेश ठाकरे बाद. कहाण में ट्विस्ट अजून आली आहे. क्रिकेट यालाच म्हटलं जातं. धाव नव्हती तिथं धाव घेण्याचा प्रयत्न. कल्पेश ठाकरे बाद. नवीन खेळाडू इथं दाखल झालाय तनिष ठाकरे. परंतु आता सध्या तरी 50-50 बॅलन्सिंग सामना नेवरे 11 आणि श्री गणेश मोहिली संघ. परंतु प्रवीण वेखंडे यांनी सोडलेली जेल
आज मोहिलीकरांना किती संकटात आणून सोडलं हे आज नाही, जेव्हा सामन्याचा रिझल्ट लागेल त्याच वेळेत ते कळणार आहे. कारण तो किती महत्वाची झेल होती की ट्रॉफी सोडली आहे. म्हणून क्रिकेटमध्ये पकडा क्या जिंका मॅच असं सूत्र असतं. 5 बॉल 7 ची आवश्यकता. सुमित इथे शॉटम पूल केले शेतकच्या आखेत. इथे स्टँड अँड डिस्पॅच. नेवरे संघ पॅनल्टी असेल तुमच्या संघाला, लक्ष द्या. चार बॉल आणि आता एका धावेची आवश्यकता. बॉल द्या, जुना चेंडू आपण पाठवा चला. हा षटकार खूप काही सांगून गेला. बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु हुक केला आणि चेंडू धावा बुक केला 6. तनिष ठाकरे. ठाकरे म्हटलं तर मग ब्रँड, आणि ठाकरे ब्रँड प्रस्तावित केला सध्या तरी. तनिष ठाकरेने ठोकला षटकार. चार बॉल एका धावेची आवश्यकता. मोहिली संघासाठी अति इथे अजून एक फटका आणि सामना जिंकलाय. विनर ठरतो आजच्या दिवसामध्ये.